होती, आपल्या देशातच आहेत असं नाही आहे, जगामध्ये ती कुठेच नव्हती. शिक्षणाची परंपरा भारतीय परंपरा आहे, बौद्ध परंपरा आहे. सम्राट अशोकांनी हे सगळी विद्यापीठं निर्माण केली. बुद्ध जिवंत होते तेव्हा बुद्धाच्या काळामध्ये तक्षशिला विद्यापीठ अस्तित्वात होतं. एक महत्त्वाचा संदर्भ सांगतो की जसा सगळ्याच गोष्टींची जननी बौद्ध तत्वज्ञान आहे, तसं धर्माचीही जननी बौद्ध तत्वज्ञान आहे. जगातला सगळ्यात अतिप्राचीन असलेला धर्म ज्यू धर्म आपण सांगतो. जगाच्या इतिहासाने सांगितलेलं आहे की ज्यू धर्म. ज्यू धर्माचा निर्माता कोण आहे, संस्थापक कोण आहे? मुसा मोजेस. मुसा मोजेसने स्वतः त्याच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की माझा धर्म ज्यू धर्म हा 10 पारमितांच्या आधारावरती उभा आहे. 10 पारमिता कोणी सांगितलं जगामध्ये? बुद्धाने सांगितलं. आणि मग त्या ज्यू धर्माचा एक सदस्य असलेला जीसस, ज्याला येशू ख्रिस्त आपण म्हणतो, तो हे तत्वज्ञान समजून घेण्यासाठी 10 पारमिता समजून घेण्यासाठी तक्षशिला विद्यापीठापर्यंत आलेला आहे. तो तक्षशिला विद्यापीठाचा विद्यार्थी, त्याचे संदर्भ आहे. आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये 10 पारमितांचं ज्ञान घेऊन, तत्वज्ञान, बुद्धाचं तत्वज्ञान शिकून येशू ख्रिस्त पुढे निघाला. परत जाताना लोकांनी त्याला खिळे ठोकून रस्त्यात मारलं. येशू ख्रिस्ताचा धर्म बुद्धाच्या 500 वर्षानंतर जन्माला आला. तो येशू ख्रिस्तानी संस्थापक नाही आहे. येशू ख्रिस्त ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त नाही आहे, त्यांच्या अनुयायाने तो निर्माण केला. बायबल हे त्यानंतरच आहे. मुस्लिमांचा धर्म तुम्ही बघा, बुद्धाच्या 1000 वर्षानंतर मोहम्मद पैगंबराचा जन्म झाला. मोहम्मद पैगंबर काय काल्पनिक नाही आहे, तोही या पृथ्वी तलावर जन्माला आलेला एक महापुरुषच आहे, माणूसच आहे बुद्धाचा. पण 1000 वर्षानंतर जन्माला आला. म्हणजे या देशातले सगळे धर्माची प्रेरणा, या देशातले सगळे धर्म बुद्धाच्या तत्वज्ञानानंतर आणि त्या धर्मानंतर निर्माण झालेले आहेत. म्हणून जगातला पहिला धर्म सुद्धा बुद्ध आहे. तुम्ही वेगवेगळे उदाहरणं सांगताय. तक्षशिला विद्यापीठामधल्या अभ्यासक्रमाची यादी आहे माझ्याकडे. त्या यादीमध्ये तुम्हाला समुद्र पर्यटन करण्यासाठी जहाज बांधणीचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये जगातले पहिले भिक्षू आहे आपल्या देशातले की जे अमेरिके खंडाचा शोध त्यांनी लावला. अमेरिका खंडामध्ये आज तिथे काय म्हणतो आपण त्याला, स्तूप आहे आपला. ते अमेरिका खंडाचा शोध लावणारा कोण? कोलंबस. कोलंबस. आपल्याला सांगितलं जातं की कोलंबस हा अमेरिका खंडाचा शोध लावणारा पहिला व्यक्ती आहे. नाहीये मित्रांनो. कोलंबसच्या 500 वर्ष आधी तिथं स्तूप आहेत अमेरिका खंडामध्ये. स्तूप सापडलेले आहेत कोलंबसच्या आधी 500 वर्ष. काय अर्थ आहे याचा सगळ्यांचा? त्याचा अर्थ हा आहे की बौद्ध तत्वज्ञान आणि पूर्ण हे जगाची प्रेरणा आहे, जगाची दिशा आहे. जगभर बुद्ध तत्वज्ञान आहे आणि आपण भारतीय म्हणून इतके समाधानी आणि आनंदी असायला पाहिजे की बुद्ध या मातीत जन्मलेला आहे. जगभर बुद्ध जातो आणि या मातीतला बुद्ध आपण होऊन संपवतो. ही जी क्रूरता आहे, ही क्रूरता नष्ट झाली पाहिजे. मध्य प्रदेशातून कुलपती आलेले होते. मध्य प्रदेशामध्ये एक खेडेगाव आहे, बिहारचे बिहारचे आहे. तर मध्य प्रदेशमध्ये तिथे एक गाव आहे खेडे. त्या गावामध्ये एका देवाची पूजा केली जाते आणि त्याला येणारा प्रत्येक जण, जसं आपल्या इकडल्या देवांना फुलं वाहतात तसं तिथं चप्पल मारून जाण्याची प्रथा. चप्पल मारून जाण्याची प्रथा म्हणजे येणारा जाणारा त्या पूजेला येतो, चप्पल मारतो आणि निघून जातो. याचा शोध लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की ती बुद्ध मूर्ती आहे. किती द्वेष आहे या देशामध्ये. बुद्धाचं तत्वज्ञान या देशामध्ये सगळ्या जगाला मानवी कल्याणाचा मार्ग सांगतो, सगळ्या जगाला शांतीचा मार्ग सांगतो. आणि या देशामध्ये बुद्धाच्या मूर्तीवरती चपला फेकल्या जातात.